नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वाळूज येथील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीने दिले लेखी आश्वासन. वाळूज येथील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतने लेखी आश्वासन दिले. वाळूज येथील अपंग जनता दल सामाजिक संघटनामार्फत विविध मागण्यांचे निवेदन वाळूज ग्रामपंचायतला सादर करण्यात आले होते. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आज 17 रोजी पुणे हायवे रोडवर चक्का जाम आंदोलन संघटनेमार्फत पुकारले होते. परंतु वाळूज ग्रामपंचायतने वेळीच दखल घेऊन आंदोलन प्रमुखांना वाळूज ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन सदर मागण्या पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यावेळी या आंदोलनामध्ये अपंग जनता दल सामाजिक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी व वाळूज येथील अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. सदर आंदोलन जाकीर शेख महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकमत. दिव्यांगानंतर हंगामी फवारणी प्रमाणपत्राचा घोटाळा उघड. अहिल्यानगरची 2 प्रमाणपत्रे रद्द. प्रमाणपत्रावर सांगली सातारा जिल्हा परिषद नोकरी. न्यूजमत. लोकमत न्यूज नेटवर्क. अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य सेवकपदी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी जागा राखीव आहेत. मात्र हंगामी कर्मचारी म्हणून बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचे आढळले आहे. सांगलीला निवड झालेल्या 2 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी रद्द केली आहेत. आरोग्य सेवक पदाच्या 50% जागा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. सांगली जिल्हा परिषदेत गणवेश गोपाळ घरे, किशोर वाघमोडे व अरविंद धायतोंडे या तिघांची प्रतीक्षा यादीत नावे होती. त्यांची प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेने पडताळणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्याकडे पाठवली होती. त्यावेळी ती प्रमाणपत्र योग्य असल्याचा अहवाल या कार्यालयाने दिला. मात्र या उमेदवारांनी दिलेली प्रमाणपत्र बोगस आहेत. ते या प्रमाणपत्रासाठी पात्र नाहीत, अशी तक्रार प्रमोद सरवदे यांनी केली. या बनावट उमेदवारांमुळे आपण नोकरीला मुकणार असल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे यांनी येथील गोपाळ घरे व वाघमोडे हे हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून अपात्र आहेत असा अहवाल दिला आहे. धायतोंडे यांनी माझे प्रमाणपत्र पडताळू नका असे कळवल्याने ती पडताळणी केलेली नाही असे कानडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान धायतोंडे यांची सातारा जिल्हा परिषदेत निवड झाल्याचे समजते. साताऱ्यातील त्या प्रमाणपत्राबाबतही संशय. सांगली जिल्हा परिषदेत निवड झालेले अरविंद धायतोंडे यांचेही प्रमाणपत्र पडताळणीसाठी आले होते. मात्र धायतोंडे त्यांनी तेथील पदासाठी आपले पडताळणी नको असे पत्र दिल्याने ती तपासणी झाली नाही. दरम्यान त्यांची निवड सातारा जिल्हा परिषदेतही झाली आहे. त्यांचे प्रमाणपत्र आम्ही पडताळून घेतले आहे, पण तक्रार असेल तर पुन्हा पडताळणी केली जाईल, असे सातारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी खलिते यांनी सांगितले. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर तपासणी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी अगोदर ही प्रमाणपत्र वैध ठरवली होती. मात्र या भरती प्रक्रियेतील उमेदवार प्रमोद सरवदे यांनी अहिल्यानगरचा जिल्हा हिवताप कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मी 7 वर्षापासून प्रामाणिक अभ्यास करत आहे. मला परीक्षेत 148 गुण मिळाले तरी नोकरी नाही, पण ज्यांचा 90 ते 94 गुण आहेत ते बोगस हंगामी कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र घेऊन माझ्या पुढे गेले आहेत. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असा इशारा उमेदवारांनी दिला होता. म्हणून आरोग्य प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. अपात्र लोकांना प्रमाणपत्र कशी दिली? हे उमेदवार हंगामी कर्मचारी म्हणून पात्र नसताना त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्याने अगोदर प्रमाणपत्र कशी दिली? तसेच अगोदरच्या पडताळणीत ही प्रमाणपत्र पात्र कशी ठरवली? अशी किती बनावट प्रमाणपत्र राज्यात दिली गेली आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत चौकशी करू असे नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 50% जागा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यातून भरल्या जातात. अशी किती बनावट प्रमाणपत्रे दिली गेली? हा प्रकार किती वर्षापासून सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. धन्यवाद.